उद्या 10 मे पासून राज्यामध्ये सगळीकडे पावसाला सुरुवात होणार आहे। 10 मे, 11 मे, 12, 13, 14, 15 मे पर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे। सांगायचं झालं तर राज्यामध्ये आपण एक एक भागातून सुरुवात करू। म्हणजे 9 मे ते 14 मेच्या 15 मेच्या दरम्यान जवळपास म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात खूप पाऊस पडणार आहे। तिकडे ऊसाचं पाणी वाटणार आहे, म्हणून त्या शेतकऱ्यांना हळदीची आणि कांद्याची काळजी घ्यावी। त्याच्यानंतर कोकणपट्टीत देखील चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून त्या शेतकऱ्यांनी आंब्याची काळजी घ्यायची। त्याच्यानंतर तो पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे देखील पडणार आहे। नाशिककडे, नंदुरबार, धुळे, जळगाव, संभाजीनगर या भागाकडे पडणार आहे, त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची। त्याच्यानंतर तो पाऊस मध्य महाराष्ट्रात देखील पडणार आहे, म्हणून मध्य महाराष्ट्रात बीड, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, तसेच पंढरपूर, लातूर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली या भागातील सर्व शेतकऱ्यांनी लिंबाच्या झाडाखाली, आंब्याच्या झाडाखाली आपले बैल जनावरे स्वतः थांबू नये, कारण की विजेचा पाऊस जास्त असणार आहे, म्हणून स्वतःची काळजी घ्यावी। दररोज भाग बदलत पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यावा। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।